नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात कोण कोणाच्या जवळचा आहे आणि कोण कधी कोणासाठी परका होईल हे सांगता येत नाही। भाऊच्या धक्का स्पेशल एपिसोडमध्ये याचीच परिस्थिती पुन्हा एकदा दिसून आली। रितेश देशमुखने कालच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांना पुन्हा एकदा चक्रव्यूहामध्ये अडकवलं। स्पर्धकांच्या जवळचे असणारे सदस्य त्यांच्या पाठीमागे काय काय बोलतात याबद्दलचा व्हिडिओ त्यांना दाखवला जातो। कालच्या भाऊच्या धक्क्यावर असाच एक व्हिडिओ निक्की तांबोलीला दाखवण्यात आला, ज्यामध्ये टीम एचे सदस्य निक्कीच्या पाठीमागे काय काय बोलतात हे तिला दाखवण्यात आलं। यानंतर तिने स्वतःच्याच टीम एला एक खुलं आवाहन दिलं आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर मनोरंजन विश्वातील आणि बिग बॉस मराठीबद्दल ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। निक्की बाहेर येताच उपहासाने टाळ्या वाजवते आणि म्हणते की फेक ग्रुप ए साठी स्लो क्लॅप। त्यांच्या बोलण्यामध्ये दम तर नाहीच आहे आणि हे हलके लोक आहेत सर। माझा वादा आहे सर, मी ग्रुप ए वाल्यांना ट्रॉफी उचलू देणार नाही। निक्कीने तिच्याच टीम मधील सदस्य असणाऱ्या अरबाज पटेल, घनश्याम दरोडे, वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांना असे आवाहन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। निक्की प्रचंड चिडल्याची कालच्या भाऊच्या धक्क्यावर दिसते आहे। निक्की कॅप्टन झाल्यानंतर तिच्यात बदल झाला असल्याची चर्चा या टीम मध्ये झाली होती। तेव्हाचाच व्हिडिओ तिला या चक्रव्यूहात गेल्यानंतर दाखवण्यात आला। दरम्यान यावर बिग बॉस मराठीच्या चाहत्यांच्याही असंख्य कमेंट्स आल्या आहेत। काहींचे असे म्हणणे आहे की ग्रुप ए तर नाहीच, पण निक्कीलाही ट्रॉफी उचलू देणार नाही। सुरुवातीपासून निक्कीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे। या आठवड्यात ती पॅडी कांबळे यांना जोकर म्हटल्याने ट्रोल झाली होती। आता स्वतःच्या टीमशी तिचे भांडण झाल्याने पुढील खेळात तिची स्ट्रॅटेजी काय असेल हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।